श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. पौष अमावस्या येत आहे आणि ही वर्षातली शेवटची अमावस्या आहे. तर या अमावस्येला असं म्हणतात की कर्म, भाग्य आणि पितृ हे तिन्हीसुद्धा जागरूक असतात आणि त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्यायचा आहे. कारण अमावस्येला घरामध्ये जर कटकटी होत असतील, अमावस्या पौर्णिमा आपण बघत असतो की आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह शक्ती असतात, त्या आपल्यावरती जास्त परिणाम करतात. त्यासाठी आपल्याला असे अमावस्या पौर्णिमेला असे काही छोटे छोटे उपाय करावे लागतात की ज्याच्यामुळे आपल्या घरामधली शांतता टिकून राहील, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आणि सोबतच आपल्या घरामध्ये आरोग्यसुद्धा नांदेल. कारण ह्या दिवशी निगेटिव्ह शक्ती ह्या जास्त ऊर्जावान होतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा जास्त त्रास होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पौष अमावस्येला असे काय उपाय करायचे आहेत की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळेल आणि त्यासोबतच तुमच्या येणारं नवीन वर्ष जे आहे ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जाईल. कारण ह्या वर्षीच्या जे काही वाईट आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेलं आहे ते पुन्हा त्याचा आपल्याला कधीही त्रास होऊ नये हीच आपली मनापासून इच्छा असते आणि पुन्हा आपल्याला ते दुःख बघायला लागू नये एवढी आपली इच्छा असते. तर त्यासाठी मी तुम्हाला काही छोटे उपाय सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कोणता उपाय कधी करायचा आहे हे तुम्हाला समजेल. तर एक अमावस्या ही 2 दिवसांमध्ये आहे, 19 आणि 20. तर 19 च्या रात्री जी अमावस्या आहे त्या अमावस्येला आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे 19 तारखेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. मग तुम्हाला कधीही जमेल, दिवसभरामध्ये कधीही जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. महत्त्वाचं असेल असं की हा उपाय तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे अमावस्येच्या रात्री. जर आपल्याला 19 तारखेला जर नाही जमलं करायला तर 20 तारखेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता त्यासाठी पहिला उपाय आपल्याला काय करायचा आहे हे बघूया. पहिल्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक दिवा. मग तो मातीचा घ्या किंवा तुम्ही घरामध्ये जो रेग्युलर दिवा वापरता तो दिवा वापरला तरीसुद्धा चालेल. अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. सकाळी लावणार असाल तर अंघोळ झाल्यानंतर हा दिवा आपल्याला लावायचा आहे. राईच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे, म्हणजेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्ही घरामध्ये कुठेही लावू शकता. परंतु जर तुम्हाला दक्षिण दिशा माहीत असेल तुमच्या घराची तर हा दिवा दक्षिण दिशेला लावणं सगळ्यात उत्तम. आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. जर काळे तीळ नसतील तर फक्त राईच्या तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. आणि ज्या ठिकाणी आपण हा दिवा लावतोय त्या ठिकाणी थोडा वेळ 5 मिनटं त्या दिव्यासमोर बसून आपल्याला आपल्या पितृंची क्षमा प्रार्थना करायची आहे, क्षमा मागायची आहे. माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबियांकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि जर तुम्हाला मोक्षप्राप्ती झाली नसेल तर तुम्हाला मोक्षप्राप्ती हो हीच माझी इच्छा आहे आणि तुमचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर सदैव राहू द्या. ही प्रार्थना आपल्या पितृंना करायची आहे. आपल्याला इथे कोणतीही इच्छा मागायची नाही, फक्त आपल्या पितृंना आपली क्षमा मागायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद मागायचा आहे. आणि 3 वेळा ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः असं बोलायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमची रोजच्या कामाला लागू शकता किंवा तुमची जी काही रोजची कामं आहेत ती करू शकता. त्यानंतर तो दिवा जितका वेळ जळत आहे तितका वेळ तो जळू द्यावा. हा होता आपला पहिला उपाय. आता दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे हा तुम्ही दर अमावस्येला केला तरीसुद्धा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. कारण या उपायामुळे आपल्या घरातले जे काही ब्लॉकेजेस असतात ते निघून जातात. या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर जे आपल्या घरामधलं फर्निचर असतं, खुर्च्या, टेबल किंवा अजून बाकीच्या कोणत्या गोष्टी ते थोडीशी साफसफाई करायची आहे आणि त्या गोष्टींची हलवाहलव करायची आहे. म्हणजे जरी तुम्ही त्या पुन्हा त्याच ठिकाणी ठेवल्या तरीसुद्धा ते फक्त हलवून पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत. यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टीसुद्धा हलवू शकता. जेवढ्या तुम्हाला हलवता येईल तेवढ्या गोष्टी तुम्ही हलवू शकता. यामुळे काय होईल तर आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे, आपल्या घरामध्ये जे ब्लॉकेजेस अडकून पडलेले असतात किंवा कोणत्याही गोष्टीचा आपल्याला त्रास होत असतो तर त्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधानकारक बदल या उपायामुळे जाणवेल. त्यासोबतच आपल्याला जो आपण घरामध्ये पोछा मारतो म्हणजे लादी पुसताना जे पाणी वापरतो त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी तुरटीची पावडर टाकायची आहे किंवा
एखादा तुरटीचा तुकडा चुरा करून टाकायचा आहे. त्यानंतर थोडासा हिंग टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. या पाण्याने आपल्याला या दिवशी लादी पुसायची आहे, पोछा मारायचा आहे. हा होता आपला दुसरा उपाय. हे छोटे छोटे उपाय केल्यामुळे सुद्धा आपल्या घरातली नकारात्मकता निघून जाते आणि आपल्याला नवीन ऊर्जा मिळते. तर चला बघूया आता तिसरा उपाय. तिसरा उपाय तुम्हाला कर्माच्या ओझ्यातून मुक्तता देण्यासाठी हा उपाय आहे. तर हा उपाय आपल्याला 20 तारखेच्या सकाळी करायचा आहे. हा उपायसुद्धा मी प्रत्येक वेळेला किंवा खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. त्यासाठी काय करायचं आहे, एक छोटी चपाती घ्यायची आहे आणि त्या चपातीवरती गूळ ठेवून तुम्हाला ती चपाती गाईला भरवायची आहे. जर गाय नसेल किंवा तुम्हाला जमत नसेल, गाय कधी-कधी मिळत नाही, शहरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये गाय अवेलेबल नसते, तर काय करायचं आहे, छोटी चपाती जी कुत्र्याला टाकायची आहे आणि गुळाचे तुकडे करून ते झाडाखाली टाकू शकता. गुळाचे तुकडे झाडाखाली टाकू शकता किंवा तुम्ही ते गुळाचे तुकडे जिथे मुंग्या असतील अशा ठिकाणी सुद्धा टाकू शकता. आता चपाती आणि गूळ हे दोन्ही एकत्र तुम्हाला जमत नसेल टाकायला, तर तुम्ही फक्त गूळसुद्धा टाकू शकता आणि फक्त चपातीसुद्धा टाकू शकता. चपातीचे छोटे तुकडे करून तुम्ही पक्ष्यांना सुद्धा ते खाऊ घालू शकता किंवा चपातीचा बारीक चुरा करून त्यामध्ये साखर घालून ते सुद्धा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून येऊ शकता. ह्यामुळे तुमच्या जे काही कर्म असतील त्याचे थोडंसं कर्म तुमचे कट होण्यासाठी मदत होईल. म्हणजे थोडेसे कर्माचं तुम्हाला जे काही बर्डन असेल कर्मामुळे जे काही तुमच्या घरामध्ये अडीअडचणी येत असतील, कर्मामुळे जे काही तुम्हाला आरोग्यामध्ये प्रॉब्लेम्स होत असतील, तुमच्या हेल्थमध्ये इश्यू येत असतील, तर ते सुद्धा सेट होण्यासाठी तुम्हाला मदत होते किंवा ते इश्यू तुमचे थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होतात. जर तुम्ही हा उपाय रेग्युलर अमावास्या टू अमावास्या केला तर त्याचे जास्त लाभ तुम्हाला मिळतील. पुढचा उपाय आहे, जर तुमचे पैसे अडकले असतील किंवा घरामध्ये पैशाची खूप तंगी आहे किंवा आर्थिक संकटांना प्रत्येक वेळी सामना द्यावा लागतो, महिन्याच्या शेवटी घरामध्ये पैशाची कमतरता भासते, तर तुम्ही हा उपाय मनापासून नक्की करा. या उपायासाठी आपल्याला हा उपाय 19 तारखेला संध्याकाळी करायचा आहे. म्हणजे अमावास्येच्या रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायामध्ये कोणत्याही एक कॉईन घ्या. 1 रुपयाचा घ्या, 2 रुपयाचा घ्या किंवा 10 रुपयाचा घ्या. तो कॉईन घेतल्यानंतर तो आपल्या दोन्ही हातामध्ये घट्ट पकडून आपल्याला बोलायचं आहे की जेवढ्या पैशांची मला गरज आहे तेवढे पैसे मी आकर्षित करत आहे किंवा जेवढ्या पैशांची मला आणि माझ्या कुटुंबाला गरज आहे तेवढा पैसा माझ्याकडे येत आहे आणि जे माझं आहे ते मला मिळत आहे. असं बोलून तुम्हाला हा कॉईन आहे तो आपल्या उशाखाली ठेवा किंवा पर्समध्ये ठेवा किंवा रात्रभर आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवू शकता. रात्रभर हा कॉईन जो आहे ते देव्हाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर हा कॉईन दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 20 तारखेला सकाळी तुम्हाला घरामध्ये एखादं छोटं झाड असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये दाबून टाकायचं आहे किंवा बाहेर कोणत्या झाडाखाली मातीमध्ये दाबायचं आहे आणि ते करताना सुद्धा तुम्हाला हेच बोलायचं आहे की जे माझं आहे ते मला मिळत आहे आणि माझ्याकडे जेवढा मला गरज आहे, जेवढ्या पैशांची मला आता सध्या गरज आहे तेवढा पैसा माझ्याकडे येत आहे. मी पैसा आकर्षित करत आहे. असं नाही की जे मी सांगितलं आहे तेच तुम्हाला बोलायचं आहे. जसं तुमची भावना असेल, जसे तुमच्या मनामध्ये विचार येतील त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बोलू शकता. फक्त मनापासून बोला आणि विश्वास ठेवून हा उपाय नक्की करा. नक्कीच तुम्हाला या उपायानंतर पुढे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच प्रगती येईल किंवा तुमच्याकडे येणाऱ्या पैशाचे जे मार्ग आहेत ते नक्कीच खुले होतील आणि येणारं नवीन वर्षसुद्धा तुम्हाला चांगलं जाईल. तर ही वर्षाची शेवटची अमावास्या आहे, ही चुकवू नका. या अमावास्येला नक्की काही ना एखादा छोटा का होईना पण काही ना काहीतरी उपाय करा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी कायम राहील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला छोटे छोटे असे उपाय पुन्हा पुन्हा ऐकायला भेटतील, पुन्हा पुन्हा बघायला भेटतील आणि ते तुम्ही करू शकाल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.